गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि गणेश उत्सवाची जी नाशिकमधली तयारी आहे ती देखील आपण बघतोय अंतिम टप्प्यात आलेली आहे। खरं तर नाशिकच्या बीडी भालेकर या मैदानावर मोठमोठ्या गणेश मंडळांचे गणपती या ठिकाणी बसवले जातात। या गणेश उत्सवासाठी जिल्हाभरातून जे नागरिक आहेत या ठिकाणी येत असतात। मात्र सध्या बीडी भालेकर मैदानाची परिस्थिती जी आहे ती आपण जर बघतोय तर ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दुर्गंधी आहेत, वाहतुकीचा प्रश्न आहेत, लाईट या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून नाहीयेत। अशा ज्या तक्रारी आहेत त्या गणेश मंडळांच्या माध्यमातून महापालिका प्रशासनापर्यंत पोहोचवल्या गेलेल्या आहेत। माझ्यासोबत काही गणेश मंडळांचे पदाधिकारी आहेत। खरं तर गणेश उत्सवाच्या दरम्यान ज्या सुविधा महापालिकेकडून मिळणं अपेक्षित आहेत त्या मिळत नसल्याने या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून ज्या तक्रारी होत्या त्या पालिका प्रशासनाला देण्यात आलेल्या होत्या। खरं तर आपण अनेक वर्षांपासून या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करताय, काय नेमके या मैदानाची सध्याची परिस्थिती आहे? बीडी भालेकर मैदानावर गेल्या 50 वर्षापासून अधिक वर्षापासून इथे गणेश उत्सव साजरा केला जातो। येथे कमीत कमी 8 ते 9 मंडळं एकत्रितरित्या गणेश उत्सव साजरा करतात। परंतु आजची जी परिस्थिती बघितली तर इथे साफसफाई नाही, हजारो लोक दररोज येत असल्यामुळे इथे टॉयलेटची सुविधा नाही आहेत। इथे काही ठिकाणी मद्यपींचे अड्डे होऊन बसलेले आहेत आणि मंडळांना इथे जी पार्किंगची जागा आहेत मंडळांच्या समोरच गाड्या लागलेल्या असतात। पोलीस प्रशासनाला मागच्या वर्षी पण आम्ही विनंती केली होती की गणेश उत्सवाच्या संध्याकाळच्या 4 वाजेनंतर ह्या गाड्या काढून घेण्यात याव्या, परंतु तसं काही होताना दिसत नाही। त्यामुळे मंडळांना अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे। नक्कीच आणखी काही पदाधिकारी आहेत। खरं तर गेल्या 50 वर्षांपासून या मैदानावर गणेश उत्सव साजरा होतोय। अनेक तक्रारी आता गणेश मंडळांच्या समोर आहेत। पालिका प्रशासनासोबत देखील आपली चर्चा सुरू आहे, काय नेमकं सांगा? आता गणपती 8-5 दिवसावर येऊन पोहोचलेत आणि अजून महानगरपालिकेने परवानग्याच दिलेल्या नाहीत। एक खिडकी ती खिडकी कधी उघडलीच नाही महानगरपालिकेची। महानगरपालिका आणि सर्व प्रशासन एवढं का सुस्त आहे, त्यांना या कामामध्ये का रस नाही आहे मला काही समजत नाही। परंतु हा गणेश उत्सव हा हायटेकला मुख्यमंत्री न्यायच्या प्रयत्नात आहेत, याला मोठं स्वरूप देण्याच्या प्रयत्नात आहेत आणि असं असताना आज पावे तो परवानग्या नाही आहेत। आणि हे मैदान होतं, या मैदानाचं यांनी पार्किंग केलं सिमेंट कॉन्क्रीट करून, कोणाला विचारून गेलं कशासाठी करतायत ते? या मैदानाच्या आजूबाजूला पाहिला तर ही बीडी भालेकर शाळा अवसानात आणली, तिथे गर्दा पित आहेत लोक, गांजा पित आहेत, एमडी पित आहेत, दारुडे बसलेले आहेत, इथे दारूचं दुकान आहे। रात्रीचं त्यांना हे खुलं मैदान असं दारू पिण्यासाठी मोकळं वापरलं जातं। आता इथे गणेश उत्सव गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय। शहरातला आणि ग्रामीण भागातला सर्व भाविक इथे येतोय आणि या गर्दीमध्ये त्यांना टॉयलेटची सोय नाही आहे, महिला उघड्यावर बसणार आहेत, इथे लाईट अपुरा आहे। महापालिकेच्या प्रशासनानं लाईटचं सुद्धा ठेकेदारी दिलेली, लाईट गेला तर आम्ही ठेकेदाराला कुठे फोन करायचा आणि तो ठेकेदार केव्हा येईल? अशा परिस्थितीत चोऱ्या माऱ्या हे ते पुरेसा बंदोबस्त नसतो, पुरेसे पोलीस नसतात। नेमकी म्हणजे ह्या सर्व सुविधापासून वंचित आहे आणि अशामध्ये या गणेश उत्सवाची एवढी गर्दी असते इथे तर त्या गर्दीला न्यायच मिळत नाही आणि त्यातून अनेक प्रसंग निर्माण होता। तर हे ताबडतोबीने गणेश उत्सव म्हणजे सुरू होण्याच्या आत गणपती बसवण्याच्या आतमध्येच या सर्व त्रुटी दूर झाल्या पाहिजेत, पण ते होताना दिसत नाही, याचं दुःख आहे। नक्कीच आपण बघतोय खरं तर या बीडी भालेकर मैदानाची जर आपण ही सध्याची परिस्थिती बघितली तर या ठिकाणी वाहन पार्किंग केल्या जातात, गणेश मंडळांना या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहे। खरं तर या ठिकाणी येणारे जे भाविक आहेत, गणेश भक्त आहेत, त्यांना पुरेशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध होत नाही। त्यामुळे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडनं जे ती नाराजी व्यक्त केली जात आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक मोठे गणेश उत्सवाचे जे गणेश मंडळ आहेत त्यांचा गणपती या ठिकाणी बसला जातो आणि त्यानंतर एकूण जर बघितली तर सध्याची परिस्थिती आणि नाशिक महानगरपालिकेकडे केलेल्या जाणाऱ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाही। त्यामुळे आता गणेश मंडळांकडून देखील येथे नाराजी व्यक्त केली जाते। येत्या काळामध्ये नाशिक महानगरपालिका नेमका काय या संदर्भामध्ये पुढील जे ते पावलं उचलणार हे बघणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।